CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बातमीपत्राचे प्रायोजक आहे बिसलरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिखली। दी चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुख्य शाखा चिखली। एक अतूट नाते विश्वासाचे, आदर्श अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चिखली। बोंद्रे यांनी सांगितलेल्या दरात काम करून दाखवावे, ठेकेदाराचे राहुल बोंद्रे यांना आव्हान। चिखली शहरातील स्वामी विवेकानंद यांच्या शिल्पावरून रंगलेले राजकारण संपायचे लक्षण दिसत नसून स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने बोंबाबोंब आंदोलन केले। त्यानंतर आता स्मारकाच्या काम करणाऱ्या ठेकेदार रवी देशमुखांनी आवाहन करून 1000 रुपयाप्रमाणे काम करून दाखवा, सर्व कामे आमदारांना सांगून तुम्हालाच द्यायला लावतो असे म्हणत एक प्रकारचे चॅलेंजेस केले आहे। तर सौ प्रिया बोंद्रे यांच्या कार्यकाळात त्यांचे पती कुणाल यांनी मेलेल्या डुकरांचे पैसे सोडले नसल्याचा गंभीर आरोप देखील केलाय। ठेकेदार रवी देशमुखांनी ठेकेदारची जबाबदारी म्हणून आपण CCNच्या माध्यमातून ही माहिती जनतेपर्यंत पोहोचावी म्हणून कॅमेरा समोर आल्याचे संपादक गोपाल तुपकर यांना सांगितले। एकंदरीत गुलाबी थंडीत चिखलीत राजकारण चांगलेच तापले आहे। CCN न्यूज एडिटर इन चीफ गोपाल तुपकर, बुलढाणा। नगरपालिका याच्यावर आरोप केलेले मुख्याधिकारी, भ्रष्ट मुख्याधिकारी 40 लाखाचं काम 40 लाख रुपये बिल काढलं। मला असं वाटतं तुम्ही ठेकेदारीतील कंत्राटदार तुमच्या नावावर होते, तुम्ही स्वतः केलेलं आहे। मी काम याच्यावर तुम्ही ठेकेदार म्हणून काय सांगता? मी ते काम घेतलेलं आहे। हे जे स्मारकाचं जे काम मी ताईनं आणलेलं आहे याच्यावर ताईनं 1.5 वर्ष झाले निधी येऊन काम सँक्शन झालेलं आहे आपलं, पण तिथं जे अतिक्रमण होतं ते ताईनं स्वतः प्रयत्नातून अतिक्रमण काढून ती जागा सुशोभित करण्याकरता जे प्रयत्न होते ते पूर्ण ताईनं आम्हाला मदत केली तिथं। आणि तिथं पूर्ण जो भाग आहे तिथलचा तो पहिलं पूर्ण अतिक्रमण होतं, पूर्ण या सगळं अडचणी होतं तिथं, पूर्ण साफ करून आज सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे। हा शासनाचा पैसा आहे, शासनाचा पैसा आहे। शासनाचा पैसा जनतेला कळलं पाहिजे हा कुठं लागलेला आहे। राहुल बोंद्रेने आरोप केला आहे 4 लाख रुपयाचं बिल 40 लाख रुपये काढले, याच्यावर काय सांगतात? हे कामाचं ते स्वतः बी इंजिनियर आहेत, त्यांनी स्वतः त्या कामाचं इस्टिमेट चेक करावं आणि याच्या आधी आम्ही कामं केलेली, आता नंतर कामं करणारे कधी चेक करू आम्ही, तुम्ही स्वतः त्याचं हे द्यायला तयार आहे पूर्ण। त्या कामात जर कुठं काही भ्रष्टाचार झाला असेल तर काही झालं असेल, काम एक नंबर आम्ही सगळं व्यवस्थित केलेलं आहे। ते कराचा जो मुद्दा आहे समजा, तर हे जे काम आहे हे तुमच्या आमच्या करातूनच कामं होतात, ते कुणाच्या पर्सनल निधीतून तर नाही होत। आणि या कामाकरता किंवा चिखलीच्या विकासाकरता ताईनं सगळ्यात जास्त निधी खेचून आणला। आपल्या गाव गल्लीतले जे कामं आहे ते सगळे ताईच्या या निधीतून पूर्ण उरा आली। हे कराच्या निधीतूनच होतं, कोणाच्या पर्सनल याच्यातून नाही होत। हे या कामाकरता किंवा चिखलीच्या बऱ्याचशा कामाकरता ताईनं निधी आपल्या चिखली मतदारसंघात सगळ्यात जास्त निधी खेचून आणलेला आहे। मागच्या 10 वर्षात माजी आमदारांना निधी आणला नाही असं म्हणायचं, त्या तुलनेत ताईने जे निधी आणला हा सगळ्यात जास्त आहे। आम्ही आता कंत्राटदार म्हणून आम्हाला माहिती आहे की त्या काळात जे निधी आला समजा तो कमी आहे। या कार्यकाळात आता आमची एवढे जे कंत्राटदार लोक सगळ्याला कामं मिळालेले, सगळे जे नवीन बी कंत्राटदार आहे, जुने बी कंत्राटदार आहे। कुणालरावांनी जे आमच्यावर जे आरोप केले त्यांच्या कार्यकाळात बी आम्ही काम केलेलं आहे, तर त्यांच्या कार्यकाळातले काम अजूनही चांगले आहे आणि त्यांनी आमच्यावर आरोप करायला नाही पाहिजे। त्यांच्या कार्यकाळातले जे कंत्राट आहे, साधं डोकर उचलायचे पैसे पकडा तुम्ही, त्यात मी पैसे सोडले नाही जाईल। आणि आमचे कामं अजूनही जो दर्जा आहे त्या कार्यकाळातले काम आजही तुम्ही चेक करा किंवा चौकशी करा, कुठलची जी लागल ती आम्ही पूर्ण त्याला उत्तर द्यायला तयार आहे। आता जे नवीन जे कामं निघतात, निविदा निघतात, त्याच्यात आमदारताईंचा काही संबंधित आमदारताईला त्या बाबतीत काही माहितीही नाही। आणि जे आता इस्टिमेट बनतं त्याच्यात GST असतात, बाकीचे बरेचसे मुद्दे असतात, ते पकडून ती निविदेची रक्कम ठरलेली असतात। त्याच्यात कार्यालयातून पूर्ण चौकशी होऊन मंजुरात मिळते
असं तुमच्या आमच्या सांगणं. पण माझ्या अंदाजाने नाही का 1004 इतके बाय त्याचं स्मारक आहे ते 4 लाख रुपये व्हायला पाहिजे 1000 रुपये ना, तर 1000 रुपयाला होऊ शकतं का? मी जर असं 1000 रुपये जर काम होत असेल तर मी श्वेताताईंनी आमदारताईंना विनंती करण्यात येतो की जे आपले नंतरचे जे काम आहे आपले हे काम 1000 रुपये किंवा पूर्ण जर काम कम्प्लीट होत असेल ते मी त्यांना यांना देण्यात यावं, यांच्याकडून काम कम्प्लीट पूर्ण करण्यात यावं. मी विनंती करतो ताईला की ताई यायला काम करून द्या म्हणून तेवढ्या पैशात काम करतात. मी ताईला रिक्वेस्ट करतो ना 1000 रुपयात जर काम होत असेल चॅलेंज करता का 1000 रुपयांचं काम करतात? त्यांनी स्वतःच 1000 रुपयात सांगितलं काम जर पूर्ण होत असेल तर काय हरकत आहे. मग आम्ही त्याला एखादं हे सगळे जे कामं त्याच्याकडून करून घ्यायला लावतो ताईला सांग किंवा ताई आपले जर पैसे वाचत असतील या निधी जर वाचत असेल तर 1000 रुपयात काम करायला काय हरकत आहे. पण आज एवढा निधी आणला, त्यात रस्त्याचं काम आहे, तुमच्या कमानीचे कामं आहे, पुन्हा सभागृहाचे कामं आहे, एवढा मोठा निधी आणला. आमच्यासारखे जे कंत्राटदार लोक आहे त्याला काम मिळालं. आता तुमची अशी इच्छा आहे का की आम्ही रिकामं राहावं, काम नाही करावं? त्या ताईनं आणलं, आम्हाला कामाला लावलं. आज त्या ताईच्यामुळे आम्ही काम आमचे दोन पैसे सगळ्यांना मिळून राहिलेले. तुम्ही म्हणता भ्रष्टाचार झाला म्हणून आम्ही आता आमच्यावर जबाबदारी द्यायला ताईने की हे काम चांगलं, याचा जो दर्जा हा चांगला राखला गेला पाहिजे. त्याच्यात जर काही चुकी असेल तर आमची चौकशी करून घ्या तुम्ही कामाची. आपण जे कामाच्या आमच्या तक्रार केल्या त्या कामाचा नुसतं बोंबाबोंब केला तर मी स्वतः आपल्याला विनंती करतो की तुम्ही स्वतः काय असेल तक्रार करा. आम्ही तिथून उभं राहून काय जे असेल आम्ही स्वतः त्याला उत्तर द्यायला तयार आहे जर आम्ही भ्रष्टाचार केला असेल. तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.